ग्रामपंचायत नेलगुंडा येथील ग्रामसेवकांच्या निष्क्रिय व दुर्लक्षपूर्ण कामकाजाविरोधात संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ हटवून नवीन ग्रामसेवक नेमण्याची जोरदार मागणी केली आहे। याबाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती भामरागड यांना निवेदन सादर करण्यात आले। सदर ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामपंचायतीचं कामकाज विस्कळीत होत असून नागरिकांच्या विविध समस्या प्रलंबित राहत आहेत। याशिवाय ग्रामसेवक नागरिकांचे फोन उचलत नाही, अनेकदा कामासाठी संपर्क साधल्यास फोन बंद करून ठेवतात, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे तातडीची कामं देखील अडकून पडत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतोय। तसेच ग्रामपंचायतमधील विविध विकास कामांकडेही ग्रामसेवकांकडून दुर्लक्ष केलं जात असल्यानं अनेक कामं रखडली आहेत। यामुळे गावाच्या एकूण विकासावर विपरीत परिणाम होत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। नागरिकांकडून वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। शासकीय योजना, प्रमाणपत्रे व इतर कामांसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचंही यावेळी सांगण्यात आले। या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। या कालावधीत संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करून नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर अनिश्चितकालीन आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। यावेळी कॉम्रेड सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव भाकपा, कॉम्रेड सूरज जक्कुलकुलवार, कॉम्रेड सुरेश मज्जी तसेच उपसरपंच नेलगुंडा सरजू मज्जी, ग्रामपंचायत सदस्य विष्णू पुंगाटी, सुरेश ताडो, कौलव ताडो यांच्यासह ग्रामपंचायतमधील अनेक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सर्वांनी एकमुखानं ग्रामसेवक बदलण्याची मागणी केली। यावेळी बोलताना कॉम्रेड सचिन मोतकुरवार म्हणाले, ग्रामसेवक हा गावच्या प्रशासनाचा कणा असतो, मात्र नेलगुंडा इथं ग्रामसेवकाच्या निष्काळजी व बेजबाबदार कामकाजामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। फोन न उचलणं, मुख्यालयी अनुपस्थित राहणे आणि विकास कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं ही अत्यंत गंभीर बाब आहे। प्रशासनानं तात्काळ कारवाई करून नवीन ग्रामसेवक नियुक्त करावा, अन्यथा भाकपा जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल। प्रतिनिधी तेजस गुज्जलवार, भामरागड, गडचिरोली। सर्वांना लाल सलाम। आज पंचायत समिती इथं आम्ही आलो आहोत। नेलगुंडा ग्रामपंचायतचे सर्व गावातले नागरिक व ग्रामपंचायतचे पदाधिकारी या सर्वांची तक्रार होती की ग्रामसेवक यांच्या गावात येत नाही, यांचे कामं करत नाही, यांचे फोन उचलत नाही ना, ग्रामपंचायतचे काम पूर्णपणे ठप्प आहे। याकरता आम्ही गट विकास अधिकारी यांना आज आम्ही निवेदन दिला व त्यांना ग्रामसेवकला हटवण्याची मागणी केली आहे। गट विकास अधिकारी साहेबांनी 1 हप्त्याची वेळ मागितला आहे। 1 हप्त्यात ग्रामपंचायतचे कामकाजात सुधारणा न झाल्यास त्यांना हटवण्यात येणार। धन्यवाद। नाव आहे सर्जूराम मज्जी, मी ग्रामपंचायत नेलगुंडा उपसरपंच आहे। आमच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक बरोबर उपस्थित राहत नाही आणि आमच्या वेळेवर काम करत नाही, लोकांचे काम करत नाही। ग्रामपंचायतीला हजर राहत नाही, लोकांना त्रास होतो कोणत्याही शासकीय कामामुळे। कधीच उपस्थित राहत नाही आणि कोणत्याही गावाचं काम करत नाही, वारंवार गैरहजर असतात। तर लोकांना त्या कामामुळे, शासकीय कामामुळे किंवा इतर कामामुळे खूप अडचणी होत राहतात। जेव्हा त्यांना फोन लावला तर त्यांचा फोन बंद असतात। तर त्यांना गावावरून येऊ नको, परंतु फोन तर चालू ठेवलं पाहिजे, कारण फोन बंद ठेवतात आणि स्वतः गैरहजर राहतात। वारंवार फोन लावताना की त्यांना शोधत राहतं रूमवर किंवा ऑफिसला, तर कुठंच त्यांनी भेटत नाही। आम्हाला ते तेंदूपत्ता आहेत, ते खराब होतील तर आम्हाला पैसे मिळतील नाही ठेकेदाराकडून, तर त्याचे सिग्नेचर पाहिजे आज आम्हाला। तरीसुद्धा त्यांनी गैरहजर राहतात आणि आम्हाला सिग्नेचर भेटत नाही आणि रूमला तो राहत नाही। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।